बोल खरं बोल जरा सरपंच आहे जरा गावची. मग तेच खरंच बोलते. हा. लय नाटकी. अरे नाटकी का लय नाटकी म्हातारं. 5 एकर जमीन नाव करून घेतली आहे बाईनं. ज्योत से ज्योत जगा के चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, ज्योत से ज्योत जगा के चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, राहों में आ मुस्कुराते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. चल बाबूरावला झालं काय? बाबूराव राहिला. अरे सरपंच भास्कर. भास्कर आहे काय? काय दिसायला काही पडलं काय? ये ना ये. हा? ये रे भाऊ ये. काय लाडवारायच्या पडवी मध्ये इथं काय काय झालं रे भाऊ? ये कुठे गेलता? अरे आता सरपंच म्हणलो काय हे वाड्या वस्त्यांनी मला निवडून दिले, त्यांनी मतदान करेल हे. हा हा हा. मग त्यांच्या काही समस्या असतात त्या जाणून घेण्यासाठी. असं ये बस ये ना. आता आहे ना इथून पाईपलाईन जाणार आहे. हा का? हा ती शिंदेची वस्ती आहे ना, हा तिथं पाईपलाईन घालायची ना भाऊ. पाईपलाईन नाही तुला. मग त्यांना आश्वासन दिलं होतं मी जर सरपंच झालो ना हा. तर तुमच्या वस्तीवर पाणी पोच करील. असं. वर गावामध्ये टाकीचं बांधकाम चालू आहे हम्म. आणि तिथं पाणी पोच करायचंय. ती पाईपलाईन या साईडनी जाणार आहे. ती तिकडे जेसीबी पाठवलं मी, पण रस्त्यात तू दिसला. म्हणलं काय चाललं बाबूरावचं विचारावा. पण लंगडत का बन तू? काय झालं? रात्री लगेला उठलो. बर. लगेला उठलं माझा झोप गेला. हा. खाली पडलो गेला पाय ते झाला. अरे 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 या वयामध्ये आहे ना हा अशी पडझड झाली ना ते नीट बी होत नाही लवकर. काय आता मग वर जायचं आता कोणाचं पाहत होईल काय? घरात संडास बाथरूम नाही का? नाही हो नाही बाबा काय सांगतो. का संडास बाथरूम नाहीये काय सांगतो माझ्या मुलाला काहीच करून नाही ठेवलं. का ते नवरा बायको झोपेल राहते तिकडं? हा त्याच्यामुळे तिकडे जाता येत नाही आपल्याला. कसं ओळखलं बरं? खोलीमध्ये आहे ना संडास बाथरूम आहे पण ते नवरा बायको झोपेल. हा. तुला वाटतं नको डिस्टर्ब. असं बरं काय चाललं? सुनबाई काय म्हणते नवीन? भाऊ काहीच काढू नका. आता सांगायला गेलं तर पांगत का बरं? जातले म्हणून 1.25 लाखाची काय सांगतो. हा वेळ मारत तुला माहितीये ना हं? मी आतापर्यंत कसा परपंच केला सर. अरे लय कष्ट केले रे तो. तो डोळ्यात तू पाहत होता ना. प्रश्नच नाही. मला कधी मजूर लागला करायला. अजिबात नाही. स्वतः धाड पडायचा. तुम्ही स्वतः पाहतो ना. स्वतः बाबराव लढायचा. हा मला कोणाची गरज होती का? अजिबात नाही. पण आता तुला काय सांगतो जसं माझं काम सुटलं हा आणि तसं मी एक जागी बसलो हा, हा. असा त्रास चालू झाला मला. कशाचा? भास्कर म्हणजे आणखी काही दुसरा आजार आहे का? नाही आजाराच नाही रे. अरे मग कसला मला त्रास? घरातून सुनाचा मुलाचा काय सांगतो. काय बोलतो? तू तर मुलाला एकदम म्हणजे मुलगा तुझ्या धाकात होता एकदम. अरे लय दाखल होता भाऊ काय सांगतो. मग लग्न झालं हा 2च वर्षाचे लगेच त्याची मनस्थिती बिघडली. हा का? बाप सुद्धा ओळखू आहे ना त्याला आता. अच्छा अच्छा अच्छा. हा बाप आहे का काय आपला. म्हणजे बायकोच्या आरी गेला का काय जास्त? बायकोचा हा अरे गेला. बर. आणि बायको तर अशी भेटली हा नुसती छबछबिली. नाही पाहिले ना मी. हा मी जाता येता पाहतो ना. तुला सांगतो भास्कर हा अरे 2-2 1-1 वाजतो का आला? जेवण द्यायला. म्हणजे तुला न्यारी भेटत नाही का? 9:30 नाही 10 रे ला? भाऊ, नाही रे. नाही. पहिलं तुला माहिती आहे मला किती वाजता जेवण लागायचं. अरे 9:30 10 ला आपला शेतकरी धर्म आहे. हा? न्यारीचा टाइम म्हणजे तो प्रत्येकाचा. आता 1 वाजता चहा येतो 11 वाजता. अरे अरे अरे. आंघोळल्या 8 बसून. अरे चांगला ठाक्या लावायचा ना पोऱ्याला. अरे कोणला पोराला? आता ते मा टाके टाकतील आता भाऊ. हा? अरे बापरे काय बोलतो? मग मला बरं इकडेच बसायचं घरात सुद्धा यायचं नाही. या शेड मध्ये बसते पडवी मध्ये. हा अरे अरे मग तू वाईट आहे. अरे तबच मग मला कळवायचं ना. आता काय कळतो लोकायला सांग. मी दाबला असतो तो पोराला. नाही ऐकत भाऊ तो बायकोच्या आरी गेलाय. हा का? बायकोचा बळी झालाय तो बघा. तर बायको सांगायला हा. तेच करतो तो. अरे, घरोघर त्याच का नाही सला पण नाही नाही या. तुझ्या आता आता तू एवढा हुशार माणूस किती दिवसाची आपली दोस्ती आणि तू एवढा अरे भास्कर दर्शनाला मी गावात आल्यावर हा मारुती मंदिराच्या वा वा वा. काय बैठक बसायची आपली. प्रश्नच नाही. काय मी उचल आकारे सांगायचं. पोराचं कौतुक सांगायचं तो. वराचं सुराचं मावाल्या. का मला सुनबाई आली हा. तिच्या हातचं पाणी मी पिलो हा. मी आनंदाने वा. वर जाईल. आता तू तर वर बी जाईना आणि खाली तुझे हे हाल चालले. मध्येच गटकाळा आता खायचं काम झालंय. हा कवा येईल ते येऊ मारण मला. नाही हे जो काहीतरी मार्ग शोध राव तू. नाही नाही, पाहते ते वाटच पाहते बावाली. तुला तुम्ही कवा सल्ला मरण सांगितला. हा? चांगला आहे हा. ना ठाके हे करायचा. आता नाही टाक्या भाऊ. बरं मला सांग हा. तुझ्या नाव 5 एकर जमीन आहे हा. ना ती इकरी काढतो तू आता.
नाही ना बाबा इकडे काढू काय करतो अरे इकडून टाक. गोड बोलून घेतले ना नाव करू ते यो बाबू मला मोकळं केलं ते डायरेक्ट आईला तू बोलायला जागा नाही ठेवली रे. आता आता काय सल्ला सांगू तुला डोंबलं. काय आता डोकं जाऊन अरे तू झालं बावलट केवढ्याचा अरे त्याने कागदपत्र म्हणजे केले. पाचीची पाची हे करतो. तेवढे नाव करू घेतले त्याने सुना बोलायला मेला ठार ठार मेला तू. बायकोचे नाव केली त्यानं अरे तू काही कीर्तन बिर्तन ऐकतो कधी? तो इंदुरीकरचं कीर्तन तर ऐकलं असेल ना अरे कधी? भाऊ गज ऐकले सगळे ऐकले रे. तो काय म्हणतो मामा सुनबाई आली. काय चाललंय काय म्हणजे घराला सांगत होतच नाही का तुमचं जरा पाणी प्या सरपंच पाणी पाय कावाचे काले पास करतात पाणी पे बिस्लरच्या बाटलीत. पाय तू एरी चाडले दाखवायला तर तू बसले ना बिसले बस झालं लोकांना अजून घराला सांगत जा रडत रडत नका सांगत जाऊ काय घराने सुनबाई सांगितलं आमची आहे ना लहानपणापासून दोस्ती आहे बरं 3 का. वाजले 3 पाणी आणून दिलं आता चहा आणून देते थोड्या वेळ इथंच बसा हे मित्र आहे माझे लहानपणाचे. सगळं हागलं मुतलं मला सांगत असतो. असं असं हा ते नाही सरपंच हळू 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 हळू. हा हे नाटक तुमचे आले मामा खाली बसा पडसाल खाली हळू हळू हळू. लय तब्येत जाम केली हो. असं खाता पिता हे असंच त्यांचं वागणं आहे तो तर म्हणतो मला फार 12 वाजता जेवण भेटतं आणि 11ला चहा येतो. आवाज 10 वाजता ते जेवायला बसत्या त्यांचं काय खरं करते तुम्ही खरं बोल जरा सरपंच आहे जरा गावची हा, मग तेच खरंच बोलते हा. हा, लय नाटकी अरे नाटकी का हा, लय नाटकी म्हातारं. 5 एकर जमीन नाव करू घेतली या बाईनं मला सांग सुनबाई तुम्ही सह्या दिल्या तुमच्या मुलाला मी नाही ना वाटलं तुम्हाला तो नाव कसं काय करू घेतली तू मी माझ्या नावावर तुमच्या लेखाच्याच तू नावावर तर मला बरं मी रोज तुम्हाला सकाळी लवकर 7ला चहा दे 10ला जेवण दे तुमची ठेप ठेवी तुम्हाला काहीच फरक 6:30 भेटतो 6:30 किती खोटं बोलतो जर मला भेटला असं मी तुझ्या जवळ पडला असतं का असं म्हणलं असतं का नाही माझा मित्र आहे. एवढं खोटं नाही बोलणार सुनबाई. खरं सांगा ती जमीन नावावर करून घेतली का तुम्ही? अहो त्यांच्या मुलांनी त्यांनीच सह्या दिल्या त्यांच्या मुलाच्या नावावर केलं त्यांनी त्यांना काहीतरी काढायचं होतं कर्ज ते बरं बँकेला कर्ज काढायचे मला माझं नाव बरं आलं बदनाम सुनाचं नाव बदनाम करते. मला बरं सहाय्य द्या नाही बाई तुझी काही चूक नाहीये. पोराची गाडच चुकी तुझ्यावाल्या. तुझा विश्वासघात केला पण पोराने. पोराचे कार कोणा भरले इडच भरले सुन पाहिजे हा मी म्हणाले गेले त्यांना हा? तुमच्या बापाला सांगा तुम्ही घ्या नावावर करून म्हणून. हिला माहिती होतं ना सुन बाईला 2 पुरी मला हा, हा. त्यांचे नाव लागतील परत मी मेल्यावर बरोबर ना एवढं मी नका हा? खोटं बोलू हा पाहिलं काय पाहिजे म्हणतात, 6 वरती. वाजता 6:30ला चहा राहतो पाणी आंघोळ हे म्हातार कोणत्या पद्धतीने वाटत नाही तुम्हाला एवढं घराने करताय तुझ्यापाशी वाटतंय अहो तुम्हाला 8-8 दिवस कपडे 8-8 दिवस तेच कपडे घालावा तू ती नाही काय सांगतो बरं नको आता बाई माणसावानी घराने सांगू. वाटतंय का तुम्हाला हे म्हातारा सुनबाई या बा माझा मित्र आहे तो हे तो मामांना सांगा समजून त्या ठिकाणी का वावा घालत जाऊ अशी आमच्या कधी बी आहे ना बाबा बाई आला माणसाची. का सांगतो बाबूराव. तुमच्या लेकाला अरे हा, ती सांग. 4 एक तर मला ना मारून टाका तुम्ही हा तुमच्या लेकाला तो आवाज डावरा सांगते तुम्ही ना. ना 12 लावा आता तुमचं लेकाला घरात तरी येऊ द्या का तुम्ही मला घरात येऊ द्या त्या नाही तुम्ही हा? घराच्या बाहेर बसलेले राहता. अरे आम्ही सांगतो तुम्हाला घरात नुसतं बाहेर. खोकला आला ना हम्म. ए बंद कर बा तो खोकला तावाला एवढं थुकशी आपण जेवताना लहान लहान पोरं राहता हा? येणे म्हातारे होणार का या असेच नाव तरी राहतील का आणि पिऊन हा? येतात बसता घरामध्ये खकारत काय पेची सवय. अरे मी का आता माही आहे, काय या दुखू बाई तू आहे ना तुला मी लय वेळेस सांगतो बरं का. हा? अरे टेन्शन तेवढं येणार रे लय वेळेस सांगतो याला माळ घाल या बाई माझ्या घरात माळ आहे माळीचा आग्रह करतो मी पण नाही घाल. मला म्हणे आता बंद केली म्हणे. कसलं बंद केली रोजच चालू आहे ते म्हणून आम्ही इकडं मी आता आलो. मी गावात तरी येतो रे तुला ते दिसतंय. नातवंड डायरेक्ट म्हणता हं. मम्मी बाबांना सांग बाबांचा वास येतो दारू प्यायचा मग अरे, पोरांना कळलं पाहिजे ना त्यांना आपले नातवंड आपल्या जवळ का बरं येत नाही अरे तुला लाज वाटायला पाहिजे ना तू तुला नाव अहो, ठेवायला. येणे पोरं बंद केले बाप यायचे हा? हा हा. आहे. तो थोबाडाचा वास येत असेल काला पोरग येतील रे. हा? मला सुद्धा 2-3 नातू आहे याच्या मांडीव बसा त्या मी त्यांना चॉकलेट देतो हे बघ अजून चॉकलेट आहे पहा. अहो मी आतापर्यंत कॅडबरी देतो तो हे बघ चॉकलेट आहे पहा. पण आता येणे बाप काहीच ठेवलं नाही ना काय द्यायला ठेवलं पोरायला. अरे असे चॉकलेट वापरायचे हा? आणि इज्जत खायचे झाल्याचे ते. कामं करता मला नाही का? चावल का आणि तू कुशाला दारू धोशितो इज्जत झाल्याचे काम करता नाही का हा घाल खिशात घाल नंतर खाय ते घाल ना खिशात. सुनबाई 2 गोष्टी सांगू का या बाई आता हा. 5 एकर जमीन आहे ना हा. 5 एकर जमीन केवढीची झाली 25 लाखांनी सुद्धा 25 लाख रुपये एकर भाव चालू 2.5 कोटीची जमीन आहे बास काय. नाही 2.5 कोटी तर 1.25 कोटीची जमीन होती 25 लाख रुपये एकराप्रमाणे. पुढे विकायला चालले ते काहीतरी काय म्हणतात काहीतरी ते विहे करणारे कर्ज काढून त्या शेतीवर म्हणून त्यांनी सहाय्या घेतल्या त्यांची काय म्हणणार? शेती- नाव उतरू इच्छित अरे बास कर ते फोटो काढ उतारा काढू पाय चल मला घेऊ उतारा काढू पाय कोणाचं नाव तर निघतोय हा? माझ्या नावाचं नाही निघत हा? तुमच्या या बाई लेकाचं नावाचं सून निघत. बाई रडूची खोटं बोलते परत गावाला अहो, तुम्ही डोळे ना थोडेसे नीट पाहत जा. हा? नाव कोणाचं आहे आपल्या लेकाचं का सोनाचं आहे म्हणून
बरं याला मला त्या वस्तीवर जायचंय, तुमचं भांडण ऐकण्यासाठी नाही आलो मी म्हटलो सहज हे बाबा आहे ना अहो, लंगडत दादा, यांच्या मागं नका लागू. पाणी घेतलं का तुम्ही? हा घेतलं. चला. चहा आणता का? हा चहा आण तुम्ही. चला चहा घ्या, चला घरामध्ये या. चला. अरे सुनबाई चांगली आहे रे तू आली. अरे पाऱ्याची पा येतो बनव तुम्ही, येतो तोपर्यंत. चला ना तुम्ही. हा येतो ना, यंदा मी घेऊन येतो. नाही नाही, त्यांना नका घेऊ. त्यांचं दारू कशाला त्यांना घेता मध्ये? पाहिलं ना त्यांना नका घेऊ. चला. पा ते पोरं लगेच म्हणतील मम्मी काल बाबाला घरात घेतलं तू. मला चला पण घरात तेच पडलं, आणलं. आता काय करू? मला चहा घरात पिऊन जाऊ आणलं. का? मला इकडे घरात थांबू. आणलं. आता तुला एकट्यालाच बोलून राहिले तर मला नाही म्हणते ती. ते बाबांना आणून देते मी, त्यांना मामा त्यांना चहा आणून देते. इकडे चला तुम्ही. बरं आहे ना, मी तो पोराची गाडी घेतो, परत येईल घाबरू नको तू, थांबितच. त्याच्यावाले चांगले 12 वाजतो. त्यांनी नाव करून घेतली का कर्ज म्हणजे बँकेचं लोन काढण्यासाठी सही घेतली, हे मला समजल्याशिवाय ना मी तोंडाच्या बाहेर शब्द नाही काढणार. मी पडलो सरपंच माणूस, कोणत्या गोष्टीची खात्री झाल्याशी मी त्याच्या विरोधात बोलणार नाही. बरं जर नसेल व्हायचं ना ते माग उतारा काढून आण मला. तू तर म्हणतो उतारा सुद्धा त्याच्या नावावर निघतो. अरे हिचं नाव तर निघते भाऊ. बरं त्यांचं काय गॉड बांधा हा. दोघांचं ना ते जाणतो. पण एकंदरीत सुनबाईचं बोलणं आहे ना स्वार्थी वाटलं मला. मग सांग बरं तू. कुशाल म्हणते माझ्या नावावर नाही, त्यांच्या नावावर झाली हा म्हणते. पाय बरं किती खोटं बोलती. आता हे काय करतो मी? अहो ती बोटावर केली ती माणसाला आता. बाबूराव ऐक, या बोटात तो का त्या अरे बोटावर. ऐक रे, मी चहा बी पितो, हा. हळूहळू तिच्या पोटातलं काढितो आता. हा कळलं का? तिच्या हा, पोटातलं- चहा प्याता प्याता काढ तू. हा तिच्या पोटातलं काढितो, सगळं काढून घ्या. परत येऊन तुला सांगतो मी. लवकर ये मात्र. आहे की नाही? आता मला प्रत्येकाचं बंद धरणं गरजेचं हा, आहे. ये. मतदार आहे ती काय कवय ना. हा ये ये. हा, पुढच्या वर्षी ती मला मतदान करील. हा तिच्या मनाजोगं मी वागणं- वाचलं नाही मेलं तर मी तुलाच करेल मतदान. तू तर करशील, हा. पण तरुण पिढी आहे ना, हा. तरुण पिढीचं मतदान मला झालं पाहिजे ना. त्याच आहे की पाहू तू. तिच्या पोटातलं काढतो, चहा पितो, हा. तो पोराची बी गाडी घेतो. हा. येऊ मग. हा ठीक मी आहे. आईच करायचं तुला मतदान. हा, काही टेन्शन नको घेऊ. हा, हा ये. ठीक आहे. ह्या, काय सरपंच आला बिचारा भेटीला, सगळं घराने सांगितलं. ती म्हणते काय घराने सांगत बसली. हा बर म्हणते त्याच्या सरपंच देखत म्हणते 10ला चहा देते, 8ला चहा देते आणि 10ला जेवण देते. हा काय खोटं बोलती. 5 एकर जमीन नाव करून घेते स्वतःच्या. हा दळमा पोराच्या सुद्धा नाव नाही ना. हा बर पाहतो ना, सांगितलं आता सरपंचाला. तो म्हणे पोराची गाडी घेतो, येईल तो आपल्याकडे निरोप घेऊन काहीतरी. बरं आता आपण शेड मध्येच म्हणता काय एकटा जीव सदाशिव.